आईटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. यस, पंचांनी रिव्ह्यू घेतला. व्हाईट बॉल. इकडे समीकरण बदलताना पाहायला मिळेल. पाहूया. 6 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. यस, तिसरा पंचांचा निर्णय आलाय. 6 मध्ये 15 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. पाहूया. आणि ताकवणे प्रयत्न करावे लागतील. सामना काही तेवढाही सोपा नाही अजून. पाहूया. मनोज साठे. मनोज आतापर्यंत 10 धावांवर बॅटिंग करतायत. 4 चेंडू त्यांनी खेळले. हितेश नाडार सोबतीला आलेत. 110 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि 125 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 मध्ये अजूनही 15. अनिकेत. बिग हिट. लपेटलाय बॉल आणि याला सुद्धा पाठवलंय खूप लांब. मनोज साठे खेळतायत. सिक्सर. 6. चार मध्ये 8. कोण म्हणतं 4 ओव्हरच्याच मॅच रंगतात? मॅच 5 ओव्हरच्या सुद्धा रंगतात, 6 ओव्हरच्या सुद्धा रंगतात, 7 ओव्हरच्या सुद्धा रंगतात आणि 8 ओव्हरच्या सुद्धा मॅच रंगतातच. सध्या 8 ओव्हरची मॅच रंगली आहे. 4 मध्ये 8. चार बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. चला नवीन बॅटर लवकर या. पहिला सामना सकाळपासून सुरू आहे आणि आतापर्यंत 14,500 लोकांनी ही स्पर्धा पहिलीच मॅच पाहिली सुद्धा आणि जवळपास 1200 प्रेक्षक आता ही मॅचचा आनंद घेत आहेत आणि सगळ्यांनाच कुतूहल आहे हे काय रबर बॉलचं क्रिकेट आणि खेळपट्टीवर पाणी का टाकले बरे याचा सुद्धा प्रश्न पडले. पावसाळी क्रिकेट आहे. ओल्या क्रिकेटचा फील यावा याकरता गेल्याही वर्षी हा प्रयोग या ठिकाणी झाला आणि आताही तो प्रयोग या ठिकाणी होतोय. मनोज साठे स्ट्राईकवर आहे. एका बाजूने किल्ला लढवत आहेत. 6 बॉलमध्ये 17 वर ते खेळतायत. अनिकेत यांनी देखील काही हार बांधलेली नाही आहे. दौंड तालुक्यातील पारगावचा एक जबरदस्त सितारा तर पुण्यातील एक जबरदस्त नाव मनोज साठे. 4 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. सामना अंतिम टप्प्यामध्ये आणि चुरशीचा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि इकडे सेलिब्रेशन करण्याची संधी आता अनिकेत ताकवणे यांना मिळाली आहे. विकेट येताना पाहायला मिळते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न सनी कसबे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याच हातात जाताना बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 8. काय मॅच होते. जबरदस्त. Jazz in the mix. आरसीसी नाशिक
दादा गायकवाड आणि नरेंद्र आपल्या टीमला घेऊन मैदानात जायचंय आपल्याला आणि आता नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. यस, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत अमोल निळगुडे, सांगलीचे खेळाडू आहेत. या दोन संघात दोन सांगलीचे खेळाडू आहेत. अमोल निळगुडे येत आहेत, सांगलीचे खेळाडू आहेत. छोटीशी ध्वनी देखील आली आहे मॅच पाहण्यासाठी आणि आनंद घेत आहेत या मॅचचा. अमोलभाऊ व्यवहारे आहेत त्या ठिकाणी, राजूभाई देखील आलेले आहेत, मॅच पाचचा आनंद घेत आहेत. मॅच काय रंगली आहे, 3 बॉलमध्ये 8. जबरदस्त सामना रंगलाय. सांगलीचे अमोल निळगुडे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी मिरज आणि कर्नाटकातील देखील लोकप्रिय असणारे खेळाडू आहेत अमोल निळगुडे. दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. कोकणातील देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळतात. पुण्यात दाखल झालेले आहेत. 3 बॉलमध्ये 8. एक मोठा फटका मॅचला हमराज मृत्युंजयच्या बाजूने कोथरूडला घेऊन जाऊ शकतो. टाय झाल्यावर सुपर ओव्हर आहे. काहींना वाटेल हमराज जिंकू देत, काहींना वाटेल श्रीतेज, काहींना वाटेल हो दे टाय. हो, हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय आणि बचावले गेलेले आहेत. 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 7. चला, तिसऱ्या पंचांची मागणी 8 साठीच केली आहे. हा योग्य बॉल होता आणि एक बॉल आणि आता एका धावेची आवश्यकता. तुम्ही किती वेळ मैदानात आहात याला महत्वाचं, हे महत्व नाहीये. तुम्ही मैदानात जाऊन काय करताय याला महत्व आहे. तुम्ही कितव्या ओव्हरला बॅटिंगला गेलात याला महत्व नाही, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. पहिलाच बॉल खेळला आणि बहादराने षटकार मारला. 1 बॉल 1. परंतु मॅच संपली कुठे, नाही संपली आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळात काय होईल याचा नेम नाही. आणि या परिस्थितीमध्ये एवढं काही सोपं नाही आहे हे. पाहूया काय होईल. 1 बॉल 1 धाव. काहींना वाटत असेल पुन्हा एकदा श्रीतेज जिंकावं. आता श्रीतेज जिंकण्याची शक्यता तर या ठिकाणी नाहीये ना, कारण टाय होऊ शकते. कारण दुसऱ्या बाजूला हमराज एक रन खेळले ते जिंकेल, परंतु टाय झाली तर संधी श्रीतेजला सुद्धा आहे. आणि बऱ्याच जणांना वाटत असेल की टाय सुद्धा व्हावी आणि म्हणजे आम्हाला सुपर ओव्हर पाहायला मिळावे. पाहूया काय होईल. श्रीतेज हा सुद्धा संघ सामना सोडणारा नाहीये. फायटर आहेत याही संघामध्ये. पहा हे क्षेत्ररक्षण कशा प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण उभं केलंय. शेवटच्या बॉलवर मॅच पोहोचली आहे. एका बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग शेवटचा बॉल. 1 बॉल 1 रन. फुलटॉस आणि इकडे दत्ता पवार आणखीन एक वार करताना पाहायला मिळाले. पट्ट्याने 2 बॉल खेळले, धावा 12 काढल्या आणि या मॅचला मात्र संघर्षपूर्ण सामना, परंतु हा सामना जिंकला जातोय तो मात्र या ठिकाणी हमराज मृत्युंजय संघाने. परंतु श्रीतेजही खूप चांगले क्रिकेट खेळले. दोन्ही टीमचं विशेष कौतुक.
वाशिक शेख जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली आणि सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. 23 चेंडूमध्ये 65 धावा करत सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरतात. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग संदीप भाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय वाशिक शेख.